नमस्कार मैत्रिणींनो. हे बघा, छान अशी शेपूची भाजी बनवली बरं का आज. आणि ना आज दाखवली नाही, शॉर्टकटमध्ये व्हिडिओ टाकणार आहे. अशी हिरवीगार मस्त मुगाची डाळ भिजू घातली होती ड्युटीला जायच्या वेळेस बरं का. 5 वाजता नाही 6 वाजता डाळ भिजू घातली मुगाच्या. छान लागते. आणि थोडंसं आबडधोबड शेंगदाणे कुटून घालायचे त्याच्यामध्ये. चविष्ट लागते छान. कारण आहे ना, आमच्या इथल्या पोरींना पण आवडते ही भाजी. आणि शेपूची भाजी कशामुळं खायला पाहिजे? कुणाला वात असतो आणि कुणाला ते असं पोट साफ होत नाही म्हणून ते ढेकरं जळजळ होते छाती. त्यांना ढेकरं येते ना, आपल्या छातीतली उष्णता सगळं निघून जाते. त्याच्यामुळं आठवड्यातून एकदा थोडंसं पाणी घालते. आठवड्यातून एक वेळेस ही शेपूची भाजी खायला पाहिजे. कुणी हाटेव करतं, चुका, चंदन बटवा, शेपू असं टाकून भाजी करते बरं का. मी पण करत असते, पण मला अशी शेपूची सुक्की भाजी पण आवडते जास्त. त्याच्यामुळं काय आहे, आज आहे ना म्हटलं चला आता थोडासा व्हिडिओ बनवावा, टाकावा. म्हणून आजची ही माझी रेसिपी. तर चपात्या करायच्या 2-4 आणि मग आहे ना अजून चपात्या केल्याच्या नंतर मग बघा असं छान हा पातेलभर हा आमरस केला आहे बघा. एवढं मोठं पातेलं आहे 2 लिटरचं. पुरीला आवडतो ना आमरस. आता कसं आहे, सिजनेबल आहे ना हे. मग ते रोज रोज आता दर आपण वर्षानुवर्ष काय पण खातो. त्याच्यामुळं हे कसं आहे, सीजनलाच मिळतं खायला. अजून 8-15 दिवस. एकदा पाऊस चालू झाल्याच्या नंतर ते इच्छा नाही होत आंबे खायला. म्हणून आम्हाला खूप रस आवडतो. रोज रस खातो आम्ही. पोरींना पण आवडतो आणि आम्ही पण खातो. हे बघा, आता ना मी पोळ्या काढते बरं का. काय झालं की लाईट पण गेली होती आणि शेपूची भाजी केली, थोडा रस केला. तुम्हाला सांगते, अजून दूध तापवलं आहे, पाणी आलं आहे नळाचं प्यायचं पाणी. मग आता हे बघा अशा पोळ्या बिळ्या करायच्या. मग ना मैत्रिणीनं काय होतं, ड्युटीला जायचं, ड्युटीने यायचं, ड्युटीने आल्याच्या नंतर डबे बनवायचे दोघी पोळींचे. आता त्यांची आज आहे ना एक जणीची सुट्टी होती बरं का. ती गावी गेलेली आणि एक जण ड्युटीला गेली. तिला मला ड्युटीला जायच्या आधीच 5 वाजता तिचा डब्बा करून दिला का. तिने मेस लावलेली माझ्याकडं. आणि त्याच्यामुळं कसं आहे, घरातलं करायचं बाहेरचं करायचं आहे ना. पण चला काही नाही, होतं. भाजीत भाजी होती. तुम्हाला सांगते अजून हे होतं. आपण कंटाळा बाईच्या जातीने कधीच कंटाळा नसतो करायचा. त्याच्यामुळं काय आहे, आपल्याला एनर्जी ठेवून काम करायचं असतं. मी तसंच करीत असते. किती कंटाळा आला ना तरी पण कामाची मी हायवे करत नाही. आणि करून तरी सांगता कोणाला हायगाई करून. आपल्यालाच करायचं, आपल्यालाच खायचं, व्हिडिओ बी आपल्यालाच काढायचा, असं होतं. त्याच्यामुळे आहे ना उलासानं करते मी. काय करणार आता 4-5-6 चपात्या. आता संध्याकाळी भांडे घासायचे, जेवण करायचं. एक तर काय झालं, 2-4 दिवसापासून आहे ना मैत्रिणीनं माझं बायपास झालेलं आहे. आणि ते बायपास झाल्यामुळं माझ्या छातीत 2-4 दिवसापासून दुखतं आहे बरं का. मग माहीत नाही काय होतं काय नाही. असं काम करावं लागतं. मी हांडे बिंडे उचलते, अचानक ध्यान राहत नाही. मग ध्यान राहिलं तरी घरात कुणी नाही, सांगावं कुणाला, असं होतं ते. आता शेवटी कसं असतं, जो जगात येणार तो जाणारच असतो. फक्त आशा कशाची असते, कुणी बी असलं फार आंधळं पांगळं असलं तरी त्याला जगावं वाटतं. मी तर पहिले दुःखातून दिवस काढलेले आहेत मैत्रिणी. इतके दुःखातून अजूनही चालू आहे बरं का. आता तुम्ही सांगा, एवढी आदू आहे, बायपास झालेलं आहे. शेवटी कसं 4 लेकरं झालेले आहेत. त्या टायमाला बी आपल्याला कोणी साथ द्यायला नव्हतं है ना. असं असतं. परमेश्वर कशाची माझी एवढी बघतो तेच कळत नाही. चला होतं इथपर्यंत आलं आहे.
अजून बी तुमच्या सगळ्यांची साथ असली तर अजूनही पुढं ढकलं, किंवा त्यांची साथ नसली तर ज्या आपल्या इच्छेप्रमाणे आपण हे करायचं. त्याला काय, सगळ्याला तोंड देऊन चालायचं. शेवटी स्वामी आपल्या पाठीशी येतं. ते म्हणतातच ना, डगमगू नको, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तसंच मला बळ आहे ना, स्वामी देतातच. मी कधीच कंटाळा करत नाही, कधी कोणाची लांडीलाबडी करत नाही. काम आपल्या आयुष्यात जसं मी काम करायला म्हणजे असं हे करते ना, इमानदारी आपली सोडायची नाही, असं असतं. नाहीतरी कारण कसं असतं, प्रत्येक लोक आपल्याला चांगल्यापैकी, आपण चांगले असतो आणि चांगल्या लोकात वावरणं पण आपल्याला जमलं पाहिजे. चांगले लोक असते तर आपल्याला कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे, असं असतं. ते आयुष्य पुन्हा नाही आहे आपल्याला. मस्त म्हणते पुनर्जन्म आहे, आमकं आहे, आमक्याचं नात्याला झाड आहे, फलन आहे, त्याची फेड याला आहे. पण ही फेड आपल्यालाच करावं लागते आणि त्याच्यामुळं आपण आपलं चांगलं राहावं लागतं. आणि काय, कष्ट करण्याला माघार नाही घ्यायची. कष्ट आहे तो बेस्ट आहे, नाही तर काहीच खरं नाही आहे. त्याच्यामुळं काय, आनंदी राहा, आनंदी जगा, आनंदी जगू द्या. शेजारी पाजाऱ्यांना चांगलं खुश राहा, कळलं का? आणि राहायलाच पाहिजे. मी गेले 22 वर्ष, 25-26 वर्ष झाले, 2003 पासून नोकरी करते. तेव्हापासून मी अजून कोणासंगही भांडणं केलेले नाही आणि करत पण नाही. कारण मी पहिलेच भांडणाला खूप भित्री आहे, खरंच भित्री. बाई तू मोठी, तुझा बाप मोठा, तुझा देव मोठा, असं म्हणून मी चालते. मी कुणासंगही काही नादी नाही लागत. आणि काय, आपलं काम भलं, आपण भलं. मला उद्योगच तसे असतात. आता बी नाही, मी पहिलं सिटीत राहायचे ना, तर माझ्या कामाशी मतलब ठेवायचे मी. असंच असायचं माझं. कुणाचं घर नको, दार नको, काय नाही. या घरातून निघलं कामाला त्या घरात जायचं, त्या घरातून निघलं त्या घरात जायचं. असे काम असायचे. कुणाच्या घरी जाता आणि कुणाच्या दारी जाता, आपल्यालाच करणं, घर भाडं आपल्याला देणं, दवाखाना बघणं. मला 12-13 लाख रुपये दवाखान्याला लागलेले होतं. आणि त्याच्यामुळं मग कुणाच्या नादी लागता सांगा. कष्ट करून नुसतं जीव मी परेशान झाला, पण वाचवलं माझा जीव. लोक काय करते, प्रॉपर्टीला बघते. आज तेवढे दवाखान्याला पैसे नसते गेलं तर मी पण स्वतःच्या घराची मालकी नसते.